नमस्कार, आपण पाहत आहात SP9 मराठी न्यूज आणि मी आहे स्नेहल। आजच्या स्पेशल पोलीस क्राइम डायरी मध्ये आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेशातील मऊ येथे घडलेली एक धक्कादायक घटना। एकीकडे पतीपासून विभक्त राहिलेली महिला, दुसरीकडे लिव्ह इन रिलेशनशिप आणि त्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री। या प्रेमाच्या गुंतागुंतीत अखेर एका तरुणीचा जीव गेला। नेमकं काय घडलं, पोलिसांनी हा गुन्हा कसा उघडकीस आणला, पहा हा संपूर्ण रिपोर्ट। 3 ऑगस्ट 2026च्या पहाटे आपत्कालीन सेवा 112 वर एका महिलेचा घाबरलेला फोन येतो। ती सांगते, एका अनोळखी व्यक्तीने घरात घुसून माझ्या पतीवर चाकूने हल्ला केला आणि तो पळून गेला। फोन मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण मृत अवस्थेत आढळतो। सुरुवातीला हा प्रकार लुटीचा किंवा अज्ञात हल्लेखोराचा असावा असा अंदाज व्यक्त केला जातो, पण महिलेच्या जबाबात अनेक विसंगती पोलिसांच्या लक्षात येतात। पोलिसांनी महिलेच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले आणि याच तपासातून संपूर्ण कथित कट उघडकीस आला। तक्रारदार महिला शहजादीने मृत व्यक्तीला आपला पती असल्याचं सांगितलं होतं, मात्र पोलिसांच्या तपासानुसार मृत तरुण हा तिचा पती नसून असगर अली होता। दोघे गेल्या 2.5 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती तपासात समोर आली। तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। शहजादी सतत एका दुसऱ्या तरुणाच्या संपर्कात होती, त्याचं नाव आकाश राव। पोलिसांच्या माहितीनुसार आकाशवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत। असगर आणि शहजादी यांच्यात वाद वाढू लागले, या वादामुळे नव्या नात्यांची चर्चा असल्याचा पोलिसांचा दावा आहे। अखेर असगरला कायमचा दूर करण्याचा कथित कट रचला गेला। पोलिसांच्या तपासानंतर महिलेने आधी कांशीराम कॉलनीमध्ये एक खोली भाड्याने घेतली, त्यानंतर असगरला तेथे बोलावण्यात आले। 3 ऑगस्टच्या पहाटे असगरला गाढ झोप लागली असताना आकाशराव आणि त्यांचा साथीदार सूरज घटनास्थळी पोहोचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। सूरजने कथितरित्या असगरचे हात पकडले, महिलेने त्याचे तोंड दाबून धरले आणि आकाशने चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे। त्यानंतर आरोपी स्कूटीवरून पसार झाले। महिलेने स्वतःवर संशय येऊ नये म्हणून 112 वर फोन करून अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची बनावट माहिती दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे शहजादी आणि सूरज यांना अटक केली आहे। गुन्ह्यात वापरलेली स्कूटी जप्त करण्यात आली। मुख्य आरोपी आकाश राव अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। प्रेम, विश्वास आणि नातेसंबंध हे आयुष्य घडवतात, मात्र संशय, फसवणूक आणि हिंसा यांचा मार्ग निवडला तर त्याचा थेट आणि अनेकदा गुन्ह्यात आणि उद्ध्वस्त आयुष्यात होतो। या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून न्यायालयात दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येक आरोपीला कायद्यानुसार निर्दोष मानले जाते। अशा सत्य घटनांवर आधारित स्पेशल पोलीस क्राइम डायरी पाहण्यासाठी SP9 न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।